कोलकाता पक्ष अध्यक्ष ऐसा है कि समाज को कभी इस बार टिकट नहीं मिली तो हम 11 मतदार संघ का विचार होगा। मुस्लिम समाज को अगर टिकट नहीं मिली तो अध्यक्ष बाकी 11 सीटों का विचार करो। शौकत पठाण हे काँग्रेस भवन आहे, 11 सीट पडतो असं तुम्ही बोलू नका। तुम्ही पदाधिकारी आहे, तुम्ही माझ्या परस्पर माझ्या काँग्रेस भवनमध्ये बोलू नका। तुम्ही आपले शब्द मागे घ्या। 11 सीट पाडतो असं तुम्ही बोलू नका। हे काँग्रेस भवन आहे। काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे। मैं स्पष्ट बोल रहा हूँ, मैं ऐसा नहीं कि मैं भारत प्रदेश को उपाध्यक्ष मैं स्पष्ट बोल रहा हूँ, अभी नहीं तो कभी भी नहीं, और बाद में ऐसा होने वाला भी नहीं है, क्योंकि हमने हर वक्त बर्दाश्त किया, हर वक्त कौन काम किया और हर वक्त हमने मदद की कांग्रेस को। नहीं, मैं स्पष्ट बोल रहा हूँ, अभी नहीं तो कभी नहीं। शौकत पठाण अध्यक्ष त्यांचे ते व्यक्तिगत मत आहे। मैनुद्दीन शेख नाही वैयक्तिक असं बोलू नका। तुम्ही काय ऐकून घेतलं, मी काय ऐकून घेतलं, उद्या कोण विरुद्ध बोलेल। नाही, व्यक्तिगत मत असं बोलू नका। उद्या कोण पण काय पण बोलीन, आज तुम्ही बोललात। काँग्रेस भवन मध्ये झालं गोंधळ, पहा नेमकं काय घडलं। शौकत पठाण व चेतन नरोटे यांचा हा व्हिडिओ। सभी को मैं शुक्रिया करता हूँ कि सभी लोग आए। आप सबके नाम में अध्यक्ष हमारे सामने गए हैं, कि पहली बार ऐसा सब एक साथ आकर फॉर्म ऐसा नहीं हुआ और इसमें से सभी लोग का कहना ये है किसी को भी गवर्नमेंट है हम काम करने के लिए तैयार हैं। और हमारे लिए जो कांग्रेस कमेटी के ऐसे लोग हैं, ऐसे किसी लोग भी यहाँ आ चुके हैं, मैं उनका बहुत बहुत शुक्रिया करता हूँ। कोलकाता पक्ष अध्यक्ष ऐसा है कि समाज को कभी इस बार टिकट नहीं मिली तो हम 11 मतदार संघ का विचार होगा। मैं स्पष्ट बोल रहा हूँ, मैं ऐसा नहीं कि मैं भारत प्रदेश को उपाध्यक्ष मैं स्पष्ट बोल रहा हूँ, अभी नहीं तो कभी भी नहीं, और बाद में ऐसा होने वाला भी नहीं है, क्योंकि हमने हर वक्त बर्दाश्त किया, हर वक्त कौन काम किया और हर वक्त हमने मदद की कांग्रेस को। लेकिन मेरा बोलने का मतलब है लेकिन इस बार कांग्रेस पार्टी सोचना जरूरी है कि 11 मतदार संघ 11 में से मत अगर मुस्लिम को नहीं मिले तो 11 मतदार के 12 मतदार बड़ी चिंता मैं फोटो मेरे को किसी करने की जरूरत नहीं, किसी को पढ़ने की जरूरत नहीं। और दूसरी बात, उम्मीदवार मैं नहीं हूँ, लोग कुछ बोलते हैं मैं उम्मीदवार हूँ, मैं उम्मीदवार हूँ, छोटे छोटे उम्मीदवार है। मैं आपके सामने में जाहिर कर रहा ये बात को मैं जाहिर कर रहा हूँ। तो मेरा बोलने का मकसद एक है कि आप सब लोग विचार करो, क्योंकि ये माहौल ऐसा बन चुका है, हर इंसान एक ही पूछता है भाई वो चीज बोले नहीं, ये चीज पूछे नहीं, तुम्हारा नाता वो बोले नहीं, तुम्हारा नाता वो बोले नहीं, क्योंकि माहौल बिगड़ता जा रहा है। तो इसके लिए जो माहौल बनाने के लिए सब लोग को जाने के लिए बनते की सीट हमको मिलना जरूरी है, क्योंकि दक्षिण की देंगे कोई फिरना नहीं, क्योंकि हमारा समाज कम है, क्योंकि हम चुप से चॉकलेट को हमको बनते की सीट होना चाहिए और बनते किसी को मिले हम सब साथ काम करने के लिए तैयार ऐका मात्र हे काँग्रेस भवन आहे, 11 सीट पडतो असं तुम्ही बोलू नका। तुम्ही पदाधिकारी आहे, तुम्ही माझ्या परस्पर माझ्या काँग्रेस भवनमध्ये बोलू नका। मी तुम्हाला माहित आहे, मी ज्या वेळेस पक्षावर बोलत त्याला सगळ्याला आमदार घेतला नाही वैयक्तिक असं बोलू नका। तुम्ही काय ऐकून घेतलं, मी काय ऐकून घेतलं, उद्या कोण विरुद्ध बोलेल। लक्षात घ्या, तुम्ही एक पदाधिकारी मी पदाधिकारी आहे, मी का तुम्हाला आज तुम्ही बोलत उद्या कोण कोण मध्ये बोलेल असं करू नका। कोण बी उमेद होते, मी कसं म्हणतो तुम्हाला पुन्हा काय उमेद होते, मी तुमच्याकडे पुढे सांगतो आज निवडून नाही तुम्हाला आज सांगतो पदाचा राजीनामा करतो। जर तुम्हाला जर तिकीट मिळालं 100% इथं काँग्रेस येणार, काँग्रेसला कोण हलू शकत नाही। लक्षात ठेवा, आपल्याला 3च मतदारसंघ मिळणार आहे। सांगतो ना, आपल्याला 3च मतदारसंघ मिळणार आहे। एक मतदारसंघ म्हणजे आपल्या हाताचा मध्य, दुसरा मतदारसंघ आहे दक्षिणचा लोका, तिसरा मतदारसंघ आहे अक्कलकोट तालुका। आपण आढावा मास्तरला ही सीट देणार नाही, परंतु तुम्ही जरी एनसीपीला मी देणार नाही। आम्ही काँग्रेसला ही सीट मागणार आहे।
काँग्रेसकडनं जे उमेदवार असतील तुम्हाला आजच सांगतो 11 पैकी 4 ठिकाणी काँग्रेस लढेल, 3 ठिकाणी राष्ट्रवादी लढेल तुतारी, 4 ठिकाणी तुतारी लढेल आणि 3 ठिकाणी शिवसेना लढेल. आम्ही विचार करताना बहुतेक विचार करतोय ज्या प्रदेश काळ मी बोलतो ना ज्यावेळेस हे बघा ज्यावेळेस प्रदेशने आम्हाला 11 मतदारसंघाचे ह्या ठिकाणी माहिती मागवली. परवा दोन्ही खासदार शिंदे साहेब आम्ही सगळे बसलो. परवा अकोल्याचे जे खासदार होते ते शिंदे साहेबांच्या बंगल्यावर आले. दोन्ही खासदार शिंदे साहेब आम्ही त्या ठिकाणी होतो. त्यांनी कुठली शीट मागायची, आपण कुठली शीट मागायची हे त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्या चर्चेतून आपल्याला 4 मतदार सुटणार आहे. त्यामध्ये शहर मध्ये तर आपण कम्युनिस्टला मी देणार नाही, मी बोलतो राधा आम्ही का तुमच्या वैयक्तिक बोललेला नाही, पण काँग्रेस भवनमध्ये असं बोलणं चुकीचं असं मला वाटतं. आपल्यापैकी तुम्हाला आज सांगतो जवळजवळ 35 अर्ज आलेले आहेत. 35 अर्ज आल्यानंतर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तसं तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही देखील आमच्या घटकात अनेक वर्ष आपण म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही असं बघून असं मला अरे आज इलेक्शन उद्या नाही आहे, 1500 अर्ज पण मिळून करायचं आहे आणि तुम्हाला मिळालं मी तुला काम करणार आहे आणि मला मिळालं निश्चित आपण तुम्हाला मी काम वैयक्तिक गोष्ट बोलतो. तुम्हाला गुन्हा मिळवतो मी साहेब. हे बघा आपण कोण होतो पहिला साधे मी कामगार बोलतो. पहिल्यांदा मी भाऊ लोकांनी म्हणून नगरसेवक करू मेंबर करू. तुम्ही सगळ्यांनी मतदान दिलं चेअरमन करू. तुम्ही सगळ्यांनी ठरलं शहराध्यक्ष झालो. आपल्या पुण्या नशिबात काय सांगता येत नाही, त्यामुळे आपण सगळं काम करून राहायचं काम आहे. आपण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की शिंदे साहेब तुम्ही अनेक वर्ष ज्यावेळी तुम्ही शिंदे साहेबांचं काम केला, तुम्ही शिंदे साहेबांचं काम केला, अनुभव तुम्ही केला. सगळ्यांना विनंती आहे की आपण जो साहेबांना भेटा त्याला भेटा, जो ती तुम्ही मागणी करा ना. तुम्हाला काय नाही म्हणणार कारण तुम्ही घरचे तुम्ही अनेक साहेबांना भेटता. मी तर सगळ्यात नशिबाने सांगतो माझ्या इथं अनेक पार्टी लोक राहतात. उद्धव साहेबांनी भेट मला तर 6 महिने वर्ष जातात. पवार साहेबांनी भेट मला 4-4 तासामध्ये जातात. पण शिंदे साहेब मला 4 आठवड्याला भेटतो आपण नशिबाने सगळे. त्यामुळे तुम्ही साहेबांना जाऊन भेटा, तुमच्या भावना सांगा, तुमच्या मनात काय असेल ते बोला. मी देखील बोलतो आता हे सगळं शिष्टमंडळाला नक्की तुमच्याबद्दल शिंदे साहेबांना सांगेन, नाना पटोलेंना सांगेन की मुस्लिम बांधव आमच्या इथं जो निर्णायक मतदान आहे त्यांना आपण दिलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. हे आज तुम्हाला या ठिकाणी मनापासून सगळं सांगतो. आपण इथं आला त्याबद्दल काँग्रेस भवनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एकट्या मला फॉर्म मी घेतो.